वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला। त्यामुळे प्रहारचे बच्चू कडू चांगलेच नाराज झाले, चांगलेच संतापले। त्यांनी फडणवीसांवर भरपूर आगपाखड केली, कारण शिंदे सरकारच्या काळात जनता दलाच्या जागेतून प्रहार पक्षाला कार्यालयाची जागा दिली होती, त्याला न्यायालयाने स्थगितीही दिली होती। ती जागा फडणवीस सरकारने पुन्हा जनता दल सेक्युलरला बहाल केली। नेमकं पडद्यामागे काय घडलं पाहूया। दुधातही विष आहे, आमच्या पेढ्यातही विष आहे, भाजपनं दाखवून दिलंय। पलटला का विष सोडलं, भाजपची तीच आहे, गरज सर्व वैद्य मरो। ते त्यांच्या कार्यकर्त्यासाठी पॉयझन बनत आहे, ते त्यांच्यासाठी पॉयझन होऊ शकतं, तर माझा काय केव्हा आहे। माजी आमदार शेतकरी नेते बच्चू कडू यांची ही सगळी खतखत बाहेर पडते। त्याला कारणही तसंच आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला कार्यालयाची जागा देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने रद्द केला। कार्यालयाची जागा गेल्यानं आधीच नाराज असलेल्या बच्चू कडूंच्या नाराजीत आणखी भर पडली आणि त्यांचा सगळा संताप देवेंद्र फडणवीसांवर निघाला। सांगितलं त्यांनी आता का आम्ही भाजप म्हणजे तुम्ही असं काही साधं समजू नका, आम्ही विष आहो, आम्ही दुधातही विष आहे, आमच्या पेढ्यातही विष आहे, भाजपनं दाखवून दिलंय। पलटला का विष सोडलं, भाजपची तीच आहे, गरज सर्व वैद्य मरो। म्हणजे पॉयझनच आहे हो भाजपा, म्हणजे ते त्यांच्या कार्यकर्त्यासाठी पॉयझन बनत आहे। तो मार लढणारा कार्यकर्ता त्यालाच तर ते जवळ करत नाही। सगळ्या विधान परिषदेवर, सगळ्या विधानसभेवर सगळे खासदार भाजपचा मूळ कार्यकर्ता दुर्बीण लावून तर भेटत नाही। ते त्यांच्यासाठी पॉयझन होऊ शकतं, तर माझा काय केव्हा आहे। हे सगळं प्रकरण नेमकं काय तेही समजून घेऊया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रहार जनशक्ती पक्षाचे 2 आमदार होते। प्रहार जनशक्ती पक्ष हा निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे, त्यामुळे स्वतंत्र कार्यालय असावं अशी मागणी सरकारकडे केली होती। मंत्रालयाजवळ जीवन बीमा मार्ग इथे 909 चौरस फूट जागा राज्य सरकारनं जनता दल सेक्युलरला दिली होती। शिंदे सरकारनं त्यातली 200 चौरस फूट जागा जनता दल सेक्युलर पक्षासाठी ठेवली आणि बाकी 700 चौरस फूट जागा प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली। जनता दल सेक्युलर न्यायालयात गेलं आणि या निर्णयाला स्थगिती मिळवली। शिंदे सरकारचा तो निर्णय आता देवेंद्र फडणवीस सरकारनं रद्द केला आणि पुन्हा सर्व जागा जनता दल सेक्युलर पक्षाला बहाल केली। या निमित्तानं बच्चू कडूंनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली। हे करत असताना ईव्हीएम आणण्याचं खापर काँग्रेसवरच फोडलं। चांगली गोष्ट आहे, ते ईव्हीएमच्या विरोधात एकत्र करूनच आपण आंदोलन केलं पाहिजे, पण मुळात हे रोप आणलं कोण? काँग्रेसनंच आणलं ना, काय गरज तर नव्हती तेव्हा। आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर बीजेपीनं केलेलं आहे। तेव्हा बीजेपी नरेंद्र मोदी म्हणत होते की ईव्हीएम मशीन बेकार आहे, हे लोकशाहीला घातक आहे। आता तेच त्याचा वापर करून ते शस्त्र बनवत आहे चला, आणि सगळ्यांना बिलकुल संपवायचाच विचार केलेला आहे। माझं म्हणणं आहे की जे व्हीव्हीपॅट तुम्हाला दिसतं त्याच्यावर जे काही चिन्ह दिसतं तर आमच्या हाती द्या ना, त्याला नंबर टाका। बच्चू कडू यांच्या आरोपांना भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मात्र फेटाळून लावलं। जे झालं ते नियमानुसार झालं असं उत्तर मंत्र्यांनी दिलं। बच्चू कडू कुठल्या पदावर आहेत? पक्ष कार्यालय ते जनता दलाची जी जागा होती, हा त्यातला काही भाग ते मला त्याबद्दलची माहिती नाही, त्याबद्दल मला माहिती घ्यावी लागेल, मग बोलावं लागेल। नाही, बच्चू कडूंना भाजपचा असा अनुभव आहे का? ते तर भाजपमध्ये कधीच आले नाही, त्यामुळं ते भाजपमध्ये आले असते, त्यांना वापर आम्ही केला असता आणि मग त्याला सोडून दिलं असतं तर मग गोष्ट वेगळी होती। सोनाचा चमचा आणि बदामाचा ज्यूस घेऊन मोठे झालेले नेते भाजपमध्ये नाही आहे। काही लोक जन्मजात सोन्याचा चमचा आणि बदामाचा ज्यूस घेऊन मोठे झालेले आहेत, त्यामुळं ते लोक अशी टीका करतात की भाजपमध्ये ही परिस्थिती आहे, तर त्यामुळं यांना तो अधिकार नाही आहे। बच्चू कडूंनी स्वतः त्याचा राजीनामा दिला होता, म्हणून त्यांच्याकडे असलेलं ऑफिस वापस घेणं ही प्रक्रियेचा भाग आहे। म्हणून त्याच्यावर बच्चू कडूवर कोणी नाराज आहे किंवा देवेंद्र फडणवीसांना तो आवडत नाही अशातला काही भाग नसतो। हे सगळं ऑफिशियल प्रक्रिया असते, म्हणून त्यात वाईट वाटण्यासारखं काही नाही। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बच्चू कडूंचा प्रहार पक्ष त्यांच्या सोबत होता। शिंदे सरकारनं त्यांना जागा दिली। दरम्यान बच्चू कडू आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला। 2024 साली प्रहारनं आमदारही गमावले। जनता दल सेक्युलरनं फडणवीस सरकारला साथ दिली, त्यांना त्यांचं कार्यालय परत मिळालं। पॉवर गेम कसा चालतो याचं छोटंसं उदाहरण म्हणून या घटनेकडे बघता येईल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।